हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. मित्रांनो, तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. आपण DS न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो तात्काळ सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला एकमेकांच्या संपर्कात सातत्यानं राहता येईल. एक नवीन विषय आणि महत्त्वाचा विषय आपल्यासमोर मी आणलेला आहे आणि तो म्हणजे असा: आधी लाता घातल्या आणि आता पाय धरलेत. म्हणजेच वा अजितदादा, तुम्हाला लवकर जमली ती भाजप नीती. होय, कारण विषय असा आहे की शरद पवार हे भारतीय जनता पार्टीसोबत जायचं नको म्हणत होते. राष्ट्रवादी काँग्रेस हा एका विचारसरणीचा पक्ष आहे आणि आपण महाराष्ट्रामध्ये काम करत असताना बहुजनवादी आणि परिवर्तनवादी विचारसरणी घेऊन आपण काम करत आहोत आणि भारतीय जनता पार्टी हा मनुवादी म्हणून किंवा हिंदू संस्कृती म्हणून त्या ठिकाणी काम करतोय. त्यांची आणि आपली विचारसरणी वेगळी आहे, त्यांच्यासोबत जाऊन आपण काम करू शकत नाही असं सांगत असताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही प्रमुख नेते घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची फोडली आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेसोबत म्हणजे एकनाथ शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये उपमुख्यमंत्री होऊन सत्तेमध्ये सहभागी झाले. मित्रांनो, हे सगळं होत असताना अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं की राष्ट्रवादी पार्टी ही माझीच आहे आणि पक्ष माझा असून चिन्हसुद्धा आमचंच आहे असं ठासून त्यांनी सांगितलं. आणि येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचं चिन्ह हे सुद्धा आम्हालाच मिळेल अशा पद्धतीनं त्यांनी दावा केला आणि पूर्ण आमदार हे माझ्यासोबत आहेत असा सुद्धा त्यांनी दावा केला. मित्रांनो, ही घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेस शरदचंद्रजी पवार यांना हे अजिबात मान्य नव्हतं. अत्यंत दुःख आणि वेदना त्यांना झाल्या. ज्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे आपण जपलं, ज्यांना शून्यातून आपण विश्व निर्माण करणारे नेतृत्व म्हणून उदयास आणलं, ते सगळे नेते, प्रमुख नेते आपल्याला सोडून गेले आणि विशेष म्हणजे कुठलीही कल्पना न देता भारतीय जनता पार्टीसोबत सत्तेमध्ये सहभागी झाले आणि अचानक त्यांनी शपथसुद्धा त्या ठिकाणी मंत्रिपदाची घेतली. ही गोष्ट ज्यावेळेस शरद पवार यांना समजली त्यावेळेस त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, खंत व्यक्त केली आणि ते भावनिकसुद्धा त्या ठिकाणी झाले होते. विशेष म्हणजे छगन भुजबळ हे शरद पवार यांना भेटले, फोन लावला आणि फोनवर ते बोलले की पवारसाहेब, अशी अशी घटना घडते, मला नेमकं माहीत नाही, पण मी त्या ठिकाणी जाऊन पाहतो की नेमकं काय चाललं आहे. आणि ते तिकडं माहिती घ्यायला गेले आणि त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असं शरदचंद्र पवार यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये सांगितलं. मित्रांनो, हे सगळं झालं ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना पडून एकनाथ शिंदे यांना आपल्या सोबत घेतलं देवेंद्र फडणवीस यांनी, त्यावेळेस त्यांनी पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूला कसं राहील याचा साम दाम दंडभेद याचा वापर करून, सत्तेचा वापर करून त्या ठिकाणी प्रयत्न केलेला हा संपूर्ण महाराष्ट्र आणि देश असं बोलतोय. आणि त्यामुळं आज एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि शिवसेनेचं धनुष्यचिन्ह हे त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. परंतु तशाच पद्धतीनं अजित पवार यांना सुद्धा वाटलं होतं की राष्ट्रवादी मी फोडून जरी गेलो तरी हा पक्ष आणि चिन्ह माझ्याकडे राहील, कारण भारतीय जनता पार्टी राज्यात आणि देशात सत्तेत आहे. एकनाथ शिंदे यांना जशी मदत केली तशी मलाही मदत होईल असं त्यांना वाटलं आणि ते त्या ठिकाणी गेले. परंतु शरद पवार यांनी मात्र संयमानं भूमिका घेतली. त्यांच्यासोबतचे राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, एकनाथ आव्हाड, जितेंद्र आव्हाड यांच्यासह काही नेते त्यांच्यासोबत ते तसेच राहिले. परंतु ज्यावेळेस शपथ घेतली अजित पवारांनी आणि नंतर त्यांनी लक्षात आलं त्यांच्या की राष्ट्रवादी काँग्रेसची जी घटना आहे ती वेगळी आहे आणि शिवसेनेची घटना ही वेगळी आहे. ज्यावेळेस त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्याही लक्षात आलं की राष्ट्रवादी काँग्रेसची घटना वेगळी आहे आणि या राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे सूत्र हे शरद पवारांकडे आहेत. आणि जर असं असेल तर मात्र अजित पवार आणि त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांना आपण अपात्रतेची कारवाईपासून रोखू शकत नाहीत. ही परिस्थिती अजित पवारांसह देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबत असलेले जे गुजरातचे आहेत ते गुजराती प्रफुल्ल पटेल, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून शरद पवारांनी नुकतीच निवड केली होती, त्यांच्याही लक्षात आलं. मित्रांनो, मला आपल्याला सांगायचं आहे की अजित पवार ज्यावेळेस फुटून गेले त्यावेळेस त्यांनी एक सभा घेतली आणि या सभेमध्ये, पहिल्याच सभेमध्ये त्यांनी शरद पवार यांच्याविषयी घाणाघाती पद्धतीनं आक्रमकपणे भाषण केलं पहिल्यांदाच आणि टीकाही त्यांनी केली. आणि त्यांनी हेही सांगितलं की मला बदनाम करण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. मी आजपर्यंत शरद पवार आणि त्यांच्यासोबत ते म्हणतील त्या पद्धतीनं काम केलं. इतके वर्ष मी आयुष्य त्यांच्यासाठी घातलं, पक्ष वाढविण्यासाठी घातलं, आम्ही पार्टी उभा करण्यासाठी काम केलं, पण केवळ मी त्यांच्या पोटचा नाही किंवा त्यांच्या पोटाला माझा जन्म झाला नाही म्हणून माझी एवढी अवहेलना झाली, माझ्याकडे पक्षाची जबाबदारी आली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आणि माझ्याकडे सुद्धा अनेक गोष्टी आहेत, वेळ आल्यानंतर मी ते शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या त्या नेत्यांच्या
बाबतीतल्या मी खुलासे करील, जनतेसमोर मी ते सगळ्या घटना चव्हाट्यावर आणील, असं आक्रमक भाषण शरद पवार यांच्या विरोधात अजित पवार यांनी केलं. यावेळेस मात्र शरद पवार यांच्या मनाला अत्यंत वेदना झाल्या. त्यांना अनपेक्षितपणे अजित पवार बोललेलं त्या ठिकाणी दिसलं, ऐकायला मिळालं. ही परिस्थिती या ठिकाणी आहे. विशेष म्हणजे मित्रांनो, अजित पवार हे एवढ्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत त्यांना प्रत्येकाला फोन लावला, गाड्यात बसवलं आणि एका हॉटेलमध्ये सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्यांना स्थानबद्ध केल्याप्रमाणे ठेवलं. म्हणजे प्रत्येक आमदार माझ्यासोबत कसा येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि शरद पवारांची ताकद त्यांच्यासोबत नाही हे दाखवण्याचा प्रयत्नसुद्धा अजित पवारांनी केला. हे शरद पवार यांना अजिबात जमलेलं नाही. एक ही स्थिती. दुसरं, त्यांना असं वाटलं होतं अजित पवारांना की शरद पवार हे आता आपण पक्ष बाजूला घेऊन गेल्यामुळं, गट घेऊन गेल्यामुळं ते शांत राहतील आणि आता गपचूप घरात बसतील. परंतु झालं उलटंच. आज शरद पवार हे गप तर घरात बसले नाहीत, परंतु त्यांनी रणशिंग फुंकलं आणि ज्या ठिकाणी जे आमदार मला सोडून गेलेत आणि भाजपसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांच्या मतदारसंघात मी सगळ्यात अगोदर सभा घेईल असं त्यांनी जाहीर केलं. आणि पहिला दौरा त्यांनी छगन भुजबळ यांच्या नाशिक जिल्ह्यामध्ये केला आणि त्या ठिकाणी त्यांनी विराट सभा घेतली. विशेष म्हणजे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी जनतेची माफी मागितली आणि त्यांनी एवढंही सांगितलं की तुमचा माझ्याकडून विश्वासघात झाला आहे, कारण ज्या विश्वासानं मी नेता तुम्हाला दिला होता त्या नेत्यानं माझ्यासोबत आणि परिणामी तुमच्यासोबत विश्वासघात केला आहे, त्यामुळे मी तुमची माफी मागतो असं त्यांनी जाहीररित्या सांगितलं. आणि यानंतर मात्र मी तुम्हाला जे नेतृत्व देईल हे तुमच्या हिताचं आणि तुमचा विचार करणारं नेतृत्व देईल असं त्यांनी स्पष्टपणे त्या सभेत शरद पवार यांनी सांगितलं. मित्रांनो, यावर छगन भुजबळ शांत राहतील असं वाटलं होतं, परंतु ते राहिले नाही. त्यांनी शरद पवारांवर पलटवार केला आणि शरद पवार हे पहिल्यांदाच नाशिकमध्ये का आले, कारण मी इथं ओबीसीचा नेता आहे आणि ओबीसीच्याच नेत्याच्या मतदारसंघात शरद पवार यांनी जाणीवपूर्वक ही सभा घेतली. कारण महाराष्ट्रात अनेक नेते होते, परंतु माझ्या मतदारसंघात घेऊन ओबीसीच्या विरोधात, बहुजनाच्या विरोधात शरद पवार काम करतायत असं त्यांनी त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि शरद पवार यांचा अपमान आणि यांची उंची राजकीयदृष्ट्या कमी करण्याचा प्रयत्नसुद्धा छगन भुजबळ यांनी केला. एवढ्यावर भुजबळ साहेब गप्प बसले नाहीत. त्यांनी हेही सांगितलं की शरद पवार साहेब, तुम्ही नाशिकमध्ये येऊन माफी मागितली, अनेक चुका, अनेक घडामोडी तुमच्याकडून घडलेल्या आहेत, तुम्ही महाराष्ट्रात कुठं जाऊन माफी मागताल असा प्रश्न त्यांनी शरद पवार यांना विचारला. याच्याही वेदना शरद पवार यांना अत्यंत झाल्या. हे सांगण्याचं कारण मित्रांनो, या घडामोडी झाल्यानंतर ज्यावेळेस अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल त्यासोबत देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलं की शरद पवार यांना धरल्याशिवाय किंवा ते सोबत घेतल्याशिवाय आपली आमदारकी टिकत नाही, त्यानंतर मात्र त्यांनी चाल बदलली आणि त्यांनी शरद पवार यांच्याशी जवळीकता साधण्याचा प्रयत्न केला. अजित पवारांना वाटलं होतं की शरद पवार आता शांत राहतील, परंतु उलटं ज्यावेळेस झालं, शरद पवारांनी आणखीन एक दुसरी चाल खेळली. ती म्हणजे अशी की निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष कुणाचा आहे ही नोटीस काढण्या अगोदर शरद पवार यांनीच निवडणूक आयोगाला पत्र दिलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचा आहे आणि आम्हीच त्याचे प्रमुख आहोत, हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला वेळ द्या. म्हणजे ही सुद्धा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची बाजी पलटली आणि शरद पवार अग्रेसर होऊन निवडणूक आयोगाकडेच विनंती करून वेळ मागायला लागलेत की माझा पक्ष माझा आहे हे सिद्ध करण्यासाठी वेळ द्या. म्हणजे हा दुसरा झटका अजित पवार यांना मिळाला. तिसरी गोष्ट अशी की शरद पवार यांनी पक्ष बांधणी करत असताना जे आमदार राहिले त्यांच्याशी हितगुज केली, चर्चा केली, पण ज्या मतदारसंघातले हे लोक निघून गेलेले आहेत अजित पवारांसोबत, त्या मतदारसंघातल्या अनेक कार्यकर्त्यांना, नेत्यांना त्या ठिकाणी त्यांनी थेट फोन लावले, संपर्क केला आणि तुम्ही कुणासोबत आहात, काय काम करायचे या संदर्भातली सुद्धा विचारणा केली. त्यामुळे अनेक आमदारांनी स्थिर राहण्याचं त्या ठिकाणी पसंती दिली. आज ते अजित पवारांकडे पण नाहीत आणि शरद पवारांकडे पण नाही. त्यांनी मात्र आपली भूमिका स्थिर ठेवलेली आहे. ज्यावेळेस काही घडेल त्यावेळेस आपली बाजू आपण स्पष्ट करू असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं. मित्रांनो, अजित पवार यांच्या ज्यावेळेस लक्षात आलं की आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळणार नाही, या उलट शरद पवार यांनी नियुक्त केलेले जे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा त्यांचे प्रतोद असतील विधानसभेतले, त्यांनी जर आपल्याला व्हीप काढला तर तो आपल्याला व्हीप लागू पडतो आणि तो जर आपल्याला लागू पडला आणि आपण त्यांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे, आपली आमदारकी जाऊ शकते, हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावा लागेल. आणि शरद पवार हे आपलं ऐकतील असं त्यांना वाटलं, म्हणून त्यांनी अचानकपणे प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, दिलीप वळसे पाटील, त्यासोबत धनंजय मुंडे आणि तटकरे, सुनील तटकरे यांच्यासह ते शरद पवार यांच्या भेटीला अचानकपणे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ते मुंबईच्या गेले आणि अचानकपणे शरद पवार यांना ते भेटले. त्यासोबत विधानसभेचे उपाध्यक्ष जे आहेत झिरवळ हे सुद्धा त्यांच्यासोबत होते.
हे ज्यावेळेस शरद पवार यांना भेटले त्यावेळेस अनेकांनी गुडघे टेकून शरद पवार यांचं दर्शन घेतलं, त्यांचे पाय धरले, माफीही मागितली, आमचं चुकलं परंतु आता यातून तुम्ही काहीतरी मार्ग काढा अशी विनंती त्यांनी शरद पवार यांना केली। त्यासोबत आम्ही का गेलो त्याची कारणंसुद्धा त्यांनी सांगितली, परंतु शरद पवार यांनी त्यांच्या कुठल्याही वाक्याला असेल, कुठल्याही प्रश्नाला असेल, कुठलाही प्रतिसाद त्यांनी दिला नाही, उत्तरही दिलं नाही। त्यांनी मौन बाळगलं आणि काहीही त्यांना ते बोलले नाहीत। अजित पवारांनी ते निघून गेले। विशेष म्हणजे ही भेट झाली ती विधानसभेचं अधिवेशन होण्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे दुसऱ्या दिवशी व्हीप बजावणार होते शरद पवार, त्यांनी बजावू नये या उद्देशाने ही मंडळी भेटली। ही ज्यावेळेस अजित पवार आणि मंत्री शरद पवारांची भेट घेऊन गेले, ही घटना अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांना समजली, त्यावेळेस त्यांच्यामध्ये संताप झाला, उद्रेक झाला, तेही भावनिक झाले आणि त्यांनी डायरेक्ट सुनावलं की तुम्ही मंत्री म्हणून पवार साहेबांची भेट घेऊन आलात, महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही दाखवलं, परंतु जनतेचा रोष आमच्यावर येतोय, आम्हाला सुद्धा पवार साहेबांची भेट घ्यायची आहे। आणि म्हणून पुन्हा दुसऱ्यांदा अचानकपणे अजित पवार यांच्यासोबत असलेले राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा शरद पवारांच्या भेटीला अचानकपणे गेले आणि त्यांनी पुन्हा पवार साहेबांसोबत विनंती केली, आमचं चुकलं म्हणून सांगितलं, परंतु यातून आता काहीतरी मार्ग काढा आणि राष्ट्रवादी पक्ष फुटणार नाही यासाठी काहीतरी प्रयत्न करा असं त्यांनी सांगितलं। त्यावेळी शरद पवार यांनी एकच वाक्य उच्चारलं, ते म्हणजे आता तुम्हीच मला पर्याय सांगा काय करायचं, कारण मी माझी विचारसरणी सोडून, पक्षाची विचारसरणी सोडून भारतीय जनता पार्टीसोबत येऊ शकत नाही। एका वाक्यात सांगितल्यानंतर सगळेच्या सगळे हतबल झाले आणि परिणामी त्यांना बाहेर यावं लागलं आणि विधानसभेमध्ये अधिवेशनाला जावं लागलं। या सगळ्या घटना घडत असताना अजित पवार यांच्या एक लक्षात आलं की आता आपलं काहीही चालत नाही, आपल्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे। उद्या आपल्याला एकतर जनता आपल्यावर नाराज झाली आहे, दुसरी गोष्ट पवार साहेब गप बसतील असं वाटलं, ते तर गप बसायला तयार नाही, ते आक्रमकपणे बाहेर उठून पेटलेले आहेत, आणि तिसरी गोष्ट आपली आमदारकी तर टिकेल परंतु शरद पवार यांच्यासोबत राहणारे जे आमदार आहेत त्यांना आपण भीती घालून आपल्याकडे आणू असं वाटलं होतं, पण झालं सगळं उलटच। आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी शरद पवार यांच्या विरोधात आक्रमकपणे त्या ठिकाणी भाषा वापरली, एक प्रकारे शब्द वापरले, म्हणजेच त्यांनी अगोदर लाद घातली असं ग्रामीण भागात म्हणतात आणि नंतर मात्र शरद पवार यांचे पाय धरले, हा जो प्रकार आहे ही सगळी नीती भारतीय जनता पार्टीची नीती आहे। ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस आपण लोटांगण घालायचं, पाय पडायचं, अनेक विनंत्या करायच्या, सामदाम दंडभेद वापरायचा आणि आपलं इस्पित साध्य झालं, आपलं काम पूर्ण झालं की मग मात्र समोरच्याला पुन्हा एकदा लाद घालायला आपण तयार असू, त्याला शिक्षा द्यायला सुद्धा आपण तयार असू। ही जी नीती भाजप वापरतंय हीच नीती अजितदादा पवार यांनी या ठिकाणी वापरली असं दिसतंय। आणि म्हणून महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला जो मतदार आहे तो बोलतोय की आधी लाद घातली नंतर पाय धरले, वा अजितदादा तुम्हाला जमली भाजपची नीती। मित्रांनो, हा विषय आणि हा महत्त्वाचा मुद्दा मला आपल्यासोबत शेअर करा वाटला, मी केला। आता यापुढे शरद पवारांची भूमिका ठामपणे ठरलेली आहे, त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात रणशिंग फुंकलेलं आहे। अजित पवार यांचा जीव आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचा जीव आता कासावीस झालेला आहे, तो भांड्यात लवकर पडणार नाही, हे चित्र आहे। काय यामध्ये घडेल हे पुन्हा आपल्या समोर आणील, नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन पुन्हा एकदा समोर येईल। तोपर्यंत धन्यवाद।